मी शेअर करू शकतो का? हॅलो. जर येस येस, मी स्क्रीनशॉट घेईल. सगळ्यांना रिक्वेस्ट आहे फक्त की मी शेअर स्क्रीनशॉट करतोस का म्हटलं? घेईपर्यंत. पीडीएफ पीडीएफ. हो हो, सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की त्यांनी आपापले कॅमेरे चालू केले तर आपण सेशनच्या आधी एक फॉर्मल डॉक्युमेंटसाठी एक स्क्रीनशॉट घेऊ शकतो. तर प्लीज आपले व्हिडिओज ऑन करा. पॉसिबल होत असेल ऑफकोर्स त्यांना. नॉट मॅन्डेटरी. यस. शेअर करतोस? येस, हो, शेअर करतो. थँक्यू आपण सर्वांनी या सेशनसाठी वेळ काढला आणि सुरुवातीला एकलव्यचेही मी आभार मानतो की त्यांनी मला पुन्हा एक संधी दिली की मी ओबीसी किंवा महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या पर्टिक्युलरली हे सेशन ओबीसी NTDNT कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. परंतु या वर्षीपासून महाराष्ट्र सरकारने जवळपास सर्व म्हणजे जी ओबीसीसाठी आहे, जी SC कॅटेगरीसाठी आहे आणि जी अम, आदिवासी समुदायासाठी सुद्धा आहे, त्या सर्वांचे एका समान पातळीवरती निकष आणून ठेवलेले आहेत. त्यामुळे कमी अधिक प्रमाणात या सर्व शिष्यवृत्तींसाठी सारखंच आहे. माझं नाव सौरभ भटकर. जसं आझरने सांगितलं, मी सध्या द युनिव्हर्सिटी ऑफ इडिनबरा इथे साऊथ एशियन स्टडीजमध्ये मी माझं PhD करतोय. फर्स्ट इयर PhD स्टुडंट आहे मी. सप्टेंबरच्या इनटेकमध्ये आलेलो आहे. 8-9 महिने झालेत. नेक्स्ट पेज. हे करू शकतो का? ओके. सो या मी टीस मधनं पास झालेलो आहे. 21 ते 23 यामध्ये 21 ते 23 या बॅचचा मी विद्यार्थी होतो. आणि एक महत्वाचं या ठिकाणी सांगायचं आहे की यावर्षीपासून ओबीसीच्या 75 जागा ज्या झाल्यात त्या जागा 75 करण्यामध्ये मी मागच्या वर्षी माझे थोडेसे एफर्ट्स टाकले होते. तर यस, त्या ओबीसी NTDNT कम्युनिटीसाठी जी शिष्यवृत्ती आहे, त्या शिष्यवृत्तीची प्रोसेस 1 जून पासून स्टार्ट झालेली आहे आणि 30 जूनला ही प्रोसेस थांबणार आहे. तर या दोन गोष्टी आपल्यासाठी म्हणजे स्टार्टिंग पॉईंट आणि एंडिंग पॉईंट या प्रोसेसचा महत्वपूर्ण ठरणार आहे. या प्रोसेसमध्ये आपल्याला आपलं अप्लिकेशन ऑफलाईन पद्धतीने पुण्याच्या ऑफिसमध्ये सबमिट करायचं आहे. त्याचा ड्राफ्ट तुम्हाला त्यांच्या ओबीसी बहुजन कल्याण विभागाच्या वेबसाईटवरती तुम्हाला मिळून जाईल. यामध्ये अप्लिकेशन फॉर्मचा ड्राफ्ट आहे आणि काय डॉक्युमेंट्स लागतात त्याची चर्चा आपण आताही करू. त्या ठिकाणी सुद्धा दिलेली आहेत. तो संपूर्ण फॉर्म भरून तुम्हाला 30 जूनच्या आधी ऑफलाईन पद्धतीने त्या ठिकाणी सबमिट करायचा आहे. नेक्स्ट. मला नाही करता येत का जर हे म्हणजे खाली हो करता हो, येणार तू नाही करू का? शकशील कारण मी इकडं ऍड करतोय, तर मी पोस्ट केले तुला. सॉरी. दिसतंय सर्वांना? येस. यस. तर यातल्या ज्या महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत त्यामध्ये काही टर्म्स आणि कंडिशन आहेत की तुम्ही तुमचं वय जर मास्टरसाठी तुम्ही अप्लाय करत असाल तर तुमचं एज 35 असायला पाहिजेत. PhD साठी अप्लाय करत असाल तर त्याचं वय 40 असायला पाहिजेत. कॅन्डिडेट हा तुम्ही जर राजर्षी शाहू महाराज SC कॅटेगरीसाठी असणाऱ्या स्कॉलरशिपसाठी अप्लाय करत असाल तर तुम्ही SC कम्युनिटीमधूनच असलेले पाहिजेत आणि तो फॉर्म तुम्ही त्याच ऑफिसला सबमिट केला पाहिजेत. तुम्ही ओबीसी कॅटेगरीमध्ये असाल तर ओबीसी कॅटेगरीच्या याच्यासाठी तुम्हाला ही जी आपण वेबसाईट पाहिली तो फॉर्म त्या पर्टिक्युलर ऑफिसमध्ये सबमिट करायला पाहिजेत. दोन्ही ऑफिस एकाच ठिकाणी आहेत, फक्त फ्लोअर खालीवर आहेत. ती काळजी तुम्ही घेतली पाहिजेत. PhD ड्युरेशन 4 वर्षांसाठी असायला पाहिजेत.
जास्त असेल तर वरचे पैसे, वरचा खर्च तुम्हाला करावा लागेल. सरकार तुम्हाला 4 वर्षापर्यंत या शिष्यवृत्तीच्या माध्यमातून पैसे देण्याचं काम करतं. मास्टर डिग्री असेल तर 2 वर्षापर्यंत पैसे देण्याचं काम करतं. कुठं कुठं मास्टर डिग्री 1 वर्षाची आहे तर एकाच वर्षासाठी ही स्कॉलरशिप अप्लिकेबल ठरते. काही काही ठिकाणी 2 वर्षापेक्षा जास्त असेल तर तिथं तुम्हाला 2 वर्षापर्यंत पैसे मिळतात. डिप्लोमा म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन, आय थिंक ग्रॅज्युएशन झाल्यानंतरचा जो डिप्लोमा आहे त्या डिप्लोमाची इयर लिमिट एक आहे. 1 वर्षासाठी तुम्ही डिप्लोमा करू शकता, त्याचे पैसे तुम्हाला मिळू शकतात. इन्कम लिमिट या सर्वांची 8 लाख पर ॲनम आहे. तुमच्या कुटुंबाचं, कुटुंबातल्या सर्व मेंबर्सचं एकंदरीत इन्कम हे 8 लाखापेक्षा जास्त नसायला पाहिजेत. आणि दुसरी एक महत्वाची कंडिशन आहे की क्यूएस रँकिंग तुमच्या युनिव्हर्सिटीचं 200च्या आतमध्ये असलं पाहिजे. या महत्वाच्या काही बेसिक टर्म्स आणि कंडिशन्स आहेत ज्या आय थिंक सर्वच स्कॉलरशिपला लागू होतात. डॉक्युमेंट्स जे महत्वाचे आहेत, ज्या ठिकाणी आपण सर्वजण थोडे कन्फ्यूज होतो किंवा काही गोष्टी राहून जातात, ते डॉक्युमेंटची चेकलिस्ट आपल्याकडे असायला पाहिजेत. एक तर अप्लिकेशन फॉर्म जो अवेलेबल आहे वेबसाईटवरती, त्यानंतर तुम्ही ज्या कॅटेगरीला बिलॉंग करता, ज्या कास्टला बिलॉंग करता, त्या कास्टचं व्हॅलिडिटी, त्या कास्टची कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर आणि इन्कम या 4 गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. अनकंडिशनल ऑफर लेटर तुमच्याकडे असायला पाहिजेत. यामध्ये काय होतं की कधी कधी तुमच्याकडे कंडिशनल ऑफर असतात आणि तुम्हाला लँग्वेज टेस्टचं प्रूफ मागितलं जातं किंवा इन्कम प्रूफ मागितलं जातं किंवा काही डिपॉझिट म्हणून रक्कम मागितल्या जाते आणि त्याच्या काही दिवसानंतर ते कंडिशनलचं अनकंडिशनल ऑफर लेटर तुम्हाला युनिव्हर्सिटीकडनं मिळतं. तर अशा वेळेस तुम्ही जर आतापर्यंत ते आलं नसेल, तुम्हाला असं वाटत असेल की 30 जून पर्यंत येईल आणि कधी कधी असं होतं की 30 जून पण होऊन जाते तरी तुमच्याकडे अनकंडिशनल ऑफर लेटर राहत नाही. काही दिवसांनी येऊ शकतं ते, 5 जुलैला येऊ शकतं, 4 जुलैला येऊ शकतं, 10 जुलैला येऊ शकतं. तर हे रिस्की आहे, परंतु 30 जून नंतर सुद्धा एका हप्त्याच्या आतपर्यंत तुमच्याकडे अनकंडिशनल ऑफर लेटर तुम्हाला मिळवता येत असेल तर ते त्याचा मेल किंवा त्याचं ते जे आहे ते लेटर तुम्हाला जॉईन करणं गरजेचं आहे. परंतु अंतिम फायनल जी लिस्ट आहे त्याच्यामध्ये अनकंडिशनल ऑफर लेटर असणं हे खूप मॅन्डेटरी आहे. कुठल्याही प्रकारची कंडिशन त्या ठिकाणी त्यांना चालत नाही आणि ते ग्राह्य सुद्धा धरत नाही, कारण त्यांना अनेक अर्ज बाद करायचे असतात. क्यूएस रँकिंगचं जे आहे, तुम्हाला वेबसाईट माहिती असेल क्यूएस रँकिंग कुठे शोधायची, ती माहिती नसेल तर मीही ग्रुप एकलव्यच्या ग्रुपवरती शेअर करेल किंवा तुम्ही कोणालाही विचारू शकता किंवा गुगलमध्ये टाकू शकता. क्यूएस रँकिंगमध्ये तुमची युनिव्हर्सिटी कुठे आहे त्याचा एक स्क्रीनशॉट काढायचा आणि त्याची पीडीएफ प्रिंट काढून त्याचं झेरॉक्स लावायची. यामध्ये अनेकदा असं कन्फ्युजन होतं की काही काहींना असं वाटतं की समजा इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असेल तर त्यांना असं वाटतं की मी इंजिनिअरिंगचा आहे आणि किंवा माझी युनिव्हर्सिटी इंजिनिअरिंगमध्ये टॉपला आहे, परंतु ओव्हरऑल रँकिंग माझ्या युनिव्हर्सिटीची कमी आहे, तर कुठली रँकिंग धरल्या जाते? तर या ठिकाणी तुमच्या सब्जेक्ट स्पेसिफिक रँकिंग धरल्या जात नाही, कन्सिडर केल्या जात नाही. तुम्हाला ओव्हरऑल जी तुमच्या युनिव्हर्सिटीची जी रँकिंग आहे ती त्या ठिकाणी गृहीत धरल्या जाते. त्यामुळे ते एक लक्षात घेतलं पाहिजेत. ऑल एज्युकेशनल सर्टिफिकेट तुम्हाला त्या ठिकाणी सादर करावे लागतात. त्यामध्ये मग तुमचं 10वीचं सर्टिफिकेट असेल, 12वीचं असेल, ग्रॅज्युएशनच्या ऑल मार्क लिस्ट असतील, मास्टरच्या मार्क लिस्ट असतील, तुम्ही पीएचडीला आपले अप्लाय करत असाल तर या सगळ्या यांची कॉपी त्या ठिकाणी तुम्हाला लागेल. पॅन कार्डची कॉपी लागेल, आधार कार्डची लागेल, रेशन कार्डची लागेल, पासपोर्टची आणि इंडियन बँक अकाउंटचं जे पासबुक आहे या सर्वांची झेरॉक्स त्या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंटमध्ये लागेल. हे सगळं, या सगळ्याची तयारी तुमची आतापर्यंत नसेल झाली तर मला असं वाटतं आपण लवकरात लवकर या सगळ्या गोष्टींची तयारी केली पाहिजे. आणि तिसरी प्रोसेस असते की हे सबमिट करायचं. हे सबमिट करत असताना 2 कॉपीज मध्ये तुमच्या हे डॉक्युमेंट्स असले पाहिजेत, 2 फाईल्स त्याच्या बनलेल्या असल्या पाहिजेत आणि त्या दोन्ही फाईल्स वरती तुमचे स्वतःचं सेल्फ अटेस्टेड तुम्ही त्या करायच्या आहेत, स्वतःचे साईन मारून त्या हे करायच्या आहेत. 2 बॉन्ड पेपर तुम्हाला 100 रुपयाचे द्यावे लागतील. त्याचा फॉर्मॅट सुद्धा त्या वेबसाईटवरच्या अप्लिकेशन फॉर्म मध्ये आहे की म्हणजे काय लागतं आणि त्या बॉन्ड पेपरवरती 100 रुपयांच्या बॉन्ड पेपरवरती 2 साक्षीदार तुम्हाला त्या ठिकाणी लागतील, त्यांची सिग्नेचर लागेल. तर अशा 2 फाईलमध्ये हे सगळं कागदपत्र द्यावे लागतील. यामध्ये एक युनिव्हर्सिटी प्रॉस्पेक्टस नावाचा एक गोष्ट तुम्हाला त्याच्यामध्ये असेल की याचा अर्थ काय होतो किंवा इथं कन्फ्युज खूप जण होत असतील, खूप लोक की
युनिव्हर्सिटी प्रॉस्पेक्टस म्हणजे नेमकं काय? तर याच्यामध्ये त्यांना अपेक्षित असं असतं की तुमच्या युनिव्हर्सिटीचं ट्युशन फीस किती आहे, तुमचा अकोमोडेशन खर्च किती येईल, तुमचा इतर खर्च किती येईल, याचं एक साधारणतः अंदाजपत्रक तुम्हाला युनिव्हर्सिटीकडनं मिळते का असं ते विचारतील. परंतु माझा अनुभव मागच्या वर्षीचा असा आहे आणि माझ्यासोबत इतर अनेक विद्यार्थ्यांचा असा अनुभव आहे की कुठलीच युनिव्हर्सिटी असं एका याच्यामध्ये सर्व देत नाही. कारण अकॉमोडेशनचं डिपार्टमेंट वेगळं राहतं, ट्युशन फीचं डिपार्टमेंट वेगळं राहतं, इतर तुमचा खर्च काय येईल ते तुम्हाला माहिती असतं, युनिव्हर्सिटीला माहिती नसतं. अशा वेळेस तुम्ही काय करू शकता की एक वर्ड डॉक्युमेंट्स काढू शकता आणि त्याच्यामध्ये ट्युशन फी किती आहे तुमची, तुम्हाला राहण्याचा खर्च किती येऊ शकतो, आणि तुम्ही समजा एखाद्या अकॉमोडेशनला अप्लाय केलेलं असेल, त्याचे रेट त्या ठिकाणी दिलेले असतात, तर असे अंदाजे तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता. पण माझं असं मत आहे की तुम्ही अ, हे हे प्रॉस्पेक्टस तयार करताना वर्ड फाईलमध्ये साधारणतः 12,000 पाऊंडच्या वरतीच तो संपूर्ण बजेट दाखवला पाहिजे. राहण्याचा खर्च 10,000 पाऊंड पर्यंत दाखवायचा आणि इतर अवांतर खर्च तुम्हाला वरती दाखवायचा, जेणेकरून अ, सरकार किती पैसे देते हे मी ते समोर तुम्हाला सांगेलच. परंतु यामध्ये ट्युशन फी प्लस अकॉमोडेशनचे अशा प्रकारे हे करून तुम्ही प्रॉस्पेक्टस तयार करू शकता. आणि त्या प्रॉस्पेक्टसला मग तुम्ही ट्युशन फी जी आहे तुमच्या ऑफर लेटरवरती, त्याची झेरॉक्स, अकॉमोडेशन जे तुम्ही शोधत आहे किंवा ज्या अकॉमोडेशनची ऑफर तुम्हाला मिळालेली आहे, त्याची जे रेट आहे, त्याचे जे पैसे त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेले आहेत, त्याची झेरॉक्स अटेस्ट करून लावू शकता. त्याला सुद्धा ते प्रॉस्पेक्टस म्हणून गृहीत धरतात. त्याचसोबत अप्लिकेशन फॉर्ममध्ये सुद्धा एक खाली जर गेलं तर त्या ठिकाणी तुम्हाला त्यांनी विचारलेलं आहे की ट्युशन फी तुमची याची किती असेल, राहण्याचा खर्च किती असेल, विमानाचा खर्च किती असेल किंवा इन्शुरन्सचा खर्च किती येत असेल. तर या संदर्भातलं एक अंदाजपत्र अप्लिकेशन फॉर्ममध्ये सुद्धा त्यांनी एक फॉर्मॅट दिलेला आहे. तो सुद्धा तुम्ही भरला पाहिजेत आणि त्याच्या सोबतीला हे लावल्यावरती ते प्रॉस्पेक्टस म्हणून कन्सिडर केलं जाईल. येस. आता 30 जूनला समजा आपण सर्वांनी अर्ज त्या ठिकाणी सबमिट केला. त्यानंतरची प्रोसेस त्यांची स्क्रुटिनीची असते, सिलेक्शनची प्रोसेस असते. आणि मग फायनल प्रोसेस, फायनल स्क्रुटिनी करून जो फायनल अवॉर्ड येतो किंवा अवॉर्ड लिस्ट जी येते, ती कशी असते हा बऱ्याच जणांचा कन्सर्न आहे. तर या ठिकाणी तुम्ही डाव्या साईडला पाहू शकता की हे मागच्या वर्षीचा त्यांनी अशा प्रकारे बायफर्केशन केलं होतं सीट्सचं. 50 सीट्स होत्या मागच्या वर्षी, ज्यामध्ये इंजिनिअरिंगला सगळ्यात जास्त 19 सीट्स होत्या, मॅनेजमेंटला 10 सीट्स होत्या, सायन्सला 6 होत्या, आर्ट्सला सगळ्यात कमी 4 होत्या, लॉला 4, पीएचडीला 3, कॉमर्सला 2 आणि औषध निर्माण शास्त्र 2. अशा प्रकारे 50 टोटल सीट्स महाराष्ट्र शासनाच्या ओबीसी साठी होत्या मागच्या वर्षी. एससी साठी 75 सीट्सच आहेत, परंतु या वर्षीपासून फक्त ओबीसी साठी त्यांनी 75 सीट्स केल्या आणि मराठा समुदायासाठी, मराठा, कुणबी मराठा या ज्या कॅटेगरीमध्ये येतात, यांना सारथीच्या अंतर्गत 75 सीट्सची सयाजीराव गायकवाड महाराज शिष्यवृत्ती, परदेशी शिष्यवृत्ती याच वर्षीपासून पुन्हा मागच्या वर्षीपासून चालू करण्यात आलेली आहे. तर यासाठी यावर्षी कदाचित असं होऊ शकतं की यामध्ये एक सेपरेट सेक्शन, जो वरच्या 25 सीट्स ऍड झाल्या त्याच्यामध्ये एक सेपरेट सेक्शन असा असू शकतो की इंजिनिअरिंगच्या मास्टरसाठी 20 जागा कन्सिडर केल्या जातील, 5 जागा पीएचडी साठी ठेवल्या जातील. आर्ट्सचे आपण सर्वजण असाल तर आपण आर्ट्समध्ये ते अनेकदा खूप कमी जागा देतात, तर आर्ट्सच्या जागा या कदाचित मास्टरसाठी 5 करतील, पीएचडी साठी 2 करतील. तर असं का, म्हणजे ते कशा प्रकारे हे सर्व करतील याचा त्यांनी कुठलाही फॉर्मॅट दिलेला नाही. परंतु पीएचडी साठी यावर्षी जागा थोड्याशा वाढतील असं मला वाटतं. एससी कॅटेगरीच्या ज्या राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्तीमध्ये हे वेगळ्या प्रकारचं त्यांनी व्यवस्थित क्लासिफिकेशन दिलेलं आहे. तर यावर्षी पीएचडी साठी जास्त जागा होतील, कला कला या सेक्शनसाठी जास्त जागा होतील. सिलेक्शन कसं होतं, म्हणजे ते सिलेक्ट कसे करतात, तर गुणांकन ते गृहीत धरतात. मागच्या वर्षी ओबीसी साठी 60% गुणांकन होतं, एससी साठी पण त्याच अराउंड होतं. परंतु सारथीसाठी त्यांनी 75% मागच्या वर्षीची अट ठेवली होती की मिनिमम 75% मार्क्स तुम्हाला असायला पाहिजेत आणि त्याच्यावरती ते रँकिंग बनवत होते. तर मग हे सिलेक्शन कसं होतं, तर ते पहिल्यांदा समजा तुम्ही मास्टरसाठी अप्लाय करत असाल, तर एसएससीचे तुमचे जे मार्क्स आहेत त्या मार्क्सचे
मार्क्स समजा तुमचे 75% पासून तर 80 पर्यंत असतील, तर त्याचे 5 गुण धरतील. एचएससी मध्ये तेवढेच असतील तर त्याचे 5. डिग्रीमध्ये तुम्हाला तेवढेच 75 ते 80 मध्ये असेल तर त्याचे 5. असे 5, 5, 5, 15. आणि तुमच्या युनिव्हर्सिटीचं क्यूएस रँकिंग किती आहे ते जर 1 ते 50 यामध्ये असेल तर त्याचे 50 मार्क. म्हणजे असे टोटल 65 मार्क्स कन्सिडर केल्या जातील. आणि मग त्याच्यावरती असे सर्वांचे हे काढतील की फायनल किती मार्क्स आहेत, कोणाला 65 आहेत, कोणाला कोणाला मग 70 मार्क्स असतील, कोणाला 60 येतील या सगळ्यामध्ये. आणि त्याच्यावरती ते सर्वांचे रँकिंग करून स्क्रुटिनी करतात. हे झालं मास्टरसाठी. पीएचडी साठी त्यामध्ये जास्त काही ऍडिशन नाहीये. पीएचडी साठी ते अम, फक्त मास्टर्सचे मार्क्स आणखी त्यामध्ये गृहीत धरतात. बॅचलर पर्यंत, डिग्री पर्यंत, डिग्री प्लस मास्टर्सचे जे मार्क्स आहेत त्याचं गुणांक गृहीत धरतात. त्याच याच्यावरती की 75 ते 80% पर्यंत असेल तर 5 गुण धरल्या जातील. 81 ते 85 पर्यंत असतील तर 15 धरल्या जातील. आणि अबो 85 असतील तर 20 मार्क्स कन्सिडर केल्या जातील. फक्त क्यूएस रँकिंग मध्ये जे मास्टर्स मध्ये 1 ते 50 ची क्यूएस रँकिंग होती त्याला 50 मार्क्स होते. तर डॉक्टरेटमध्ये क्यूएस रँकिंग ज्यांची 1 ते 50 आहे त्यांना 40 मार्क्स गृहीत धरले जातात. आता इथे एक मोठा प्रश्न अनेकांना पडलेला आहे आणि सर्वांच्या मनात आहे की समजा डिग्रीला 75% नाही, किंवा 10वीला आपण ज्या सामाजिक गटातून येतो त्या गटामध्ये अनेकदा आपल्याला व्यवस्थित सुविधा मिळालेल्या नसतात, शिक्षण थांबलेलं असतं. अशा वेळेस 75% मिळणं हे प्रिव्हिलेजचीच गोष्ट आहे. ज्यांना मिळालेलं आहे, ज्यांच्याकडे आहे त्यांचं अभिनंदन. पण अनेकांकडे ह्या गोष्टी नसतात, तर याकडे कसं केल्या जाईल? तर एससी कम्युनिटीसाठी जे अप्लिकेशन येतात ते खूप जास्त येतात राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्तीसाठी. त्याच्यामुळे स्क्रुटिनी करताना स्क्रुटिनीवाले फक्त त्याकडे लक्ष देतात की 75% आहे की नाही आहे. नसतील तर त्यांना डिस्कार्ड केल्या जातात. मागच्या वर्षी जे झालं मला माहिती नाही ओबीसी साठी यावर्षी ते काय करतील, तुम्ही ऑफिस कडनं हे रिकन्फर्म करा. परंतु मागच्या वेळेस समजा मला बॅचलर मध्ये माझ्या बॅचलर डिग्रीमध्ये 75 पेक्षा कमी आहेत, तर म्हणजे मागच्या वर्षी 60% त्यांचा क्रायटेरिया होता, तर मला 60 पेक्षा कमी होते. त्यामुळे ते कमी असल्यानंतर त्याच्यासाठी 0 मार्क्स धरल्या जातील. म्हणजे एसएससी मध्ये मला 75 पेक्षा जास्त आहे तर त्याचे मार्क्स 5 होतील. एचएससी मध्ये 75 पेक्षा जास्त आहे त्याचे 5. पदवीमध्ये कमी आहे तर त्याचे 0. मास्टर्स मध्ये 75 पेक्षा जास्त आहे तर त्याचे 5. आणि क्यूएस रँकिंग 1 ते 50 मध्ये असल्यामुळे त्याचे 40. असे 5, 5, 5, 40 म्हणजे 55 टोटल माझं सर्व गुणांकन झालं. आणि त्याच्यावरती मग ते लिस्ट लावून ज्यांचे जास्त गुण आहेत त्यांना प्राधान्य देतील. मला असं वाटतं की मी तुम्हाला जास्त कन्फ्यूज याच्यामध्ये केलेलं नाही. जर झाले असाल तर मला प्रश्न शेवटी विचाराच, आपण त्यावरती आणखी चर्चा करू. तर हे सर्व अशा प्रकारे गुण काढतात. समजा अशा वेळेस अनेकदा असं होईल की टाय होऊन जाईल की सपोज क्यूएस रँकिंग म्हणजे मी आणि आणखी एखाद्या मित्राचा किंवा मैत्रिणीचे समान गुण आले, 65 65 सर्व दोघांचे सारखे आले, तर कुठलं गृहीत धरलं जाईल? तर अशा वेळेस मग ते क्यूएस रँकिंग बघतील की माझी क्यूएस रँकिंग युनिव्हर्सिटीची किती आहे. कदाचित माझी 1 ते 50 मध्ये असू शकेल, ती 40 असेल आणि समोरच्या व्यक्तीची क्यूएस रँकिंग 10 असेल. तर ज्याची 10 आहे त्याला जास्त प्रायोरिटी दिली जाईल. किंवा कधी कधी असं होईल की दोघांची सारखीच क्यूएस रँकिंग आहे, त्यावेळेस मग ते मार्क्स बघतील की मास्टर्सला किती मार्क्स होते. मग मला 75 असतील, समोरच्याला 76 असतील, तर ज्याला 76% मार्क्स आहेत त्यांना ते कन्सिडर केल्या जातील. परंतु हा रूल सायन्स आणि इंजिनिअरिंग साठी त्यांनी ठेवलेला नाही. सायन्स आणि इंजिनिअरिंग मध्ये काही स्पेसिफिक सब्जेक्ट त्यांनी दिलेले आहेत, ते तुम्हाला त्या जी आर मध्ये भेटून जातील. त्या सब्जेक्ट मध्ये जर कोणाला ऑफर लेटर असेल तर त्या लोकांना जास्त प्रायोरिटी दिल्या जाईल. सो येस, फायनल लिस्ट म्हणजे थोडा वेळ घेता. समजा आपण तुम्ही 30 जूनला त्यांनी सर्व अप्लिकेशन घेणं बंद केले. डेट वाढवली नाही. मागच्या वर्षी त्यांनी थोडीशी डेट वाढवली होती, यावर्षी वाढवतील नाही वाढवतील माहिती नाही. समजा वाढवली नाही, सर्व जर 30 जूनला संपलं, तर अपेक्षित आहे की ऑगस्टच्या शेवटच्या हप्त्यांपर्यंत ते रिझल्ट देतील. कधी कधी सप्टेंबरच्या मिड पर्यंत जातो, कधी कधी ऑक्टोबर पर्यंतही रिझल्ट लागलेले आहेत. ती एक ब्युरोक्रॅटिक प्रोसेस आहे, त्याबद्दल अनेक जण बोलत आहेत, तो वेगळा विषय. परंतु तुम्हाला स्कॉलरशिप अवॉर्ड आला, ती लिस्ट लागली, त्याच्यानंतर त्याचं स्वरूप काय आहे? तर
जसं सांगितलंय की फुल ट्युशन फीज, तुमची जेवढीही ट्युशन फीज असेल ती संपूर्णच्या संपूर्ण युनिव्हर्सिटीला डायरेक्ट गव्हर्नमेंट पे करेल. पण तुम्हाला राहण्या आणि खाण्यासाठीचा जो खर्च आहे तो तुम्हाला फक्त 9,900 पाऊंड जर तुम्ही युके मध्ये असाल, किंवा युकेच्या बाहेर जर असाल तर $15,400 हा खाण्यासाठी आणि राहण्यासाठी खर्च ते देतात. हा खर्च सुद्धा ते दोन याच्यामध्ये देतात, दोन टप्प्यामध्ये देतात, दोन सेमिस्टरमध्ये देतात. आणि प्रत्येक सेमिस्टर नंतर तुम्हाला तुमचा प्रोग्रेस रिपोर्ट, तुम्हाला मिळालेले मार्क्स, तुम्ही फेल झाले नाही पाहिजेत, तुमची जी काय प्रोग्रेस झालेली आहे, तुम्ही पीएचडी ला असाल, इथं पीएचडीच्या एक्झाम होत नाही किंवा पीएचडी वाल्यांना कोर्सेस घेणे मॅन्डेटरी नसतं. तर अशा वेळेस तुमचा सुपरवायझर सोबत असणारा इंटरॅक्शन आणि त्याचा प्रोग्रेस रिपोर्ट हा सादर करावा लागतो नेक्स्ट इन्स्टॉलमेंट मिळण्यासाठी. लिस्ट लागल्यानंतर तुम्हाला लगेच पैसे मिळतात का, तर नाही. तुम्हाला, ओके सॉरी, अकॉमोडेशन आणि फूडसाठी 9,900 पाऊंड तुम्हाला दिल्या जातात. इन्शुरन्स चार्जेस दिल्या जातात, जे जे काही तुम्हाला इन्शुरन्सचा खर्च येईल. मागच्या वर्षी मला 2,30,000 रुपये हा इन्शुरन्सचा खर्च आला होता, आणि फ्लाईट तिकीट पण पूर्णच्या पूर्ण ते रिएम्बर्स करतात. हे रिएम्बर्समेंट तुमच्या इंडियन बँक अकाउंटमध्ये होतं, रुपीज मध्ये होतं, त्यामुळे आपण खर्च पण सुद्धा रुपीज मध्येच करतो. तर या सगळ्या गोष्टी देतात. प्रोसेस काय असते, दोन इन्स्टॉलमेंट मध्ये ह्या अवॉर्ड तुम्हाला दिले जातात, जसं सांगितलं सेमिस्टर 1 आणि सेमिस्टर 2 मध्ये. सॉरी. तुम्हाला तुम्ही कुठं राहता, तुमची अकोमोडेशन फीज किती आहे, तुमचं युनिव्हर्सिटीला तुम्ही जॉईनिंग केलं त्याचं लेटर, सुपरवायझरचं लेटर, आयएचएस ला किती भरले त्याचं स्क्रीनशॉट किंवा त्याची पावती, फ्लाईट किती, फ्लाईटचं तुमचं तिकीट किती आहे, हे सर्वच्या सर्व त्यांना इथं आल्यानंतर, युनिव्हर्सिटी जॉईन केल्यानंतर वापस पाठवावं लागतं. सोबत तुमचं फॉरेन बँक अकाउंट सुद्धा त्यांना, त्याचा सुद्धा डेटा सर्वच्या सर्व परत पाठवला जातो. आणि हे सगळं झाल्यानंतर ते 1-1.5 महिन्यानंतर, 2 महिन्यानंतर तुम्हाला पैसे पाठवतात. पैसे थोडे उशिरा येतात. त्यामुळे ही मेंटॅलिटी घेऊन चाला, की आज स्कॉलरशिप जरी तुम्हाला मिळाली तरी तुमच्याकडे निदान 3 ते 4 लाख रुपये बेसिक अमाऊंटचा तुम्ही व्यवस्था आत्तापासून करून ठेवा, कारण हा सर्व खर्च सुरुवातीला तुम्हाला करावा लागतो. त्यानंतर ते हळूहळू देतात. कन्सर्न काय आहे, तर नक्कीच ही खूप अमाऊंट कमी आहे. इथं युनिव्हर्सिटी मिनिमम 16,000 पाऊंड असायला पाहिजेत अशी अपेक्षा करते. महाराष्ट्र गव्हर्नमेंट 9,900 पाऊंड देतात. त्यातही व्हिसाची फीज देत नाही. व्हिसाची फीज जवळपास अ, आता त्यांनी पुन्हा युके गव्हर्नमेंटने व्हिसा फीज वाढवलेले आहेत. तर मास्टरसाठी जवळपास मला वाटतं 1,50,000पर्यंत, 1,25,000 रुपयापर्यंत खर्च येतो. तोही व्हिसा फीज ओबीसी स्कॉलरशिपला मिळत नाही, एससी साठी मिळते असं मला माहिती मिळाली. इतर अनेक शिष्यवृत्तीमध्ये, स्कॉलरशिपमध्ये अदर एज्युकेशनल एक्सपेन्सेस दिल्या जातात. जसे कॉन्फरन्सला जात असाल किंवा डिव्हाइसेस घ्यायचे आहे, लॅपटॉप घ्यायचा आहे, आयपॅड घ्यायचा आहे, तर पैसे दिल्या जातात. आपली शिष्यवृत्ती असं कुठलंही गोष्ट आवश्यक आहे असं त्यांना वाटत नाही, आणि ते गृहीत सुद्धा. हॅलो. हो, ऐकू येते. येतोय आवाज. ऐकू येते ना? येस सर. येस. पण स्क्रीन शेअर झालेली आहे का? दिसते हो, व्यवस्थित? झाली. हो. येस सर. असं आपल्या सरकारला वाटत नाही की शिक्षणासाठी या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत किंवा त्या आवश्यक आहेत. तर काय झालं मला काय कळत नाही इथं माझ्या. सॉरी. झूमचं स्क्रीन दिसत असेल तर मिनिमाइज करू शकतोस. ते मिनिमाइजच झालं ऍक्च्युली. सॉरी. तर सरकारला तसं वाटत नाही की बाकीचा खर्चही महत्वाचा आहे, तर 9,900 पाऊंडच ते त्या ठिकाणी देतात. मला ही स्क्रीन दिसत नाही, म्हणजे मी जी पीडीएफ शेअर केली ना. आता स्क्रीन दिसते आम्हाला. अवॉर्ड आणि अमाऊंट व्हॅल्यू प्रोसेस आणि तुला फंक्शन. खाली स्क्रोल करता येईल का तिला?
नाही नाही नाही, ती मला शेअर करावी लागेल. थांब एक मिनिट. सॉरी. एक्सचेंज रेट साठी कधी कधी प्रॉब्लेम होतो की पाऊंडचा खर्च 100 कधी कधी असा असतो की 1 पाऊंड इक्वल टू 100 रुपीज असतो. कधी कधी तो 107 रुपये जातो, 113 रुपये जातो. परंतु आम्हाला जे पैसे मिळाले ते 100 रुपयाने मिळाले. त्याच्यामुळं ऍक्च्युअल जी 9,900 पाऊंडची अमाऊंट आहे ती 9,400 पाऊंड पर्यंत जाते. परंतु ते म्हणतात की ते नंतर आम्ही तुम्हाला देऊ. मला माहिती नाही. नंतर कदाचित मिळेल किंवा नाही मिळेल. परंतु एक बेसिक हेल्प म्हणून किंवा एक चांगला सपोर्ट म्हणून या स्कॉलरशिपकडे आपण सर्वजण पाहू शकता. ही संपूर्ण अशा प्रकारचं स्वरूप या शिष्यवृत्तीचं आहे. आय एम सॉरी. इथलं वातावरण सतत बदलत राहतं त्याच्यामुळे तब्येत माझी चांगली नाही. त्याबद्दल मी सॉरी म्हणतो. परंतु तुम्हाला जर काही क्युरीज असतील, काही प्रश्न असतील, काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला विचारू शकता. आता विचारू शकता. परंतु अनेक जणांनी असे जेन्युइन डाऊट विचारा किंवा जे डाऊट तुम्हाला कदाचित त्या जी आर मध्ये मिळणार नाहीत किंवा गुगल करताना मिळतील नाही अशा प्रकारचे डाऊट विचारा. हे नका विचारू की समाज कल्याणचा सध्याचा संचालक कोण आहे किंवा त्याचा नंबर काय आहे. ऑफिसचं तुम्हाला सर्वांना माहितीच असेल. पुणे स्टेशनच्या जवळ हे ओबीसी कल्याण आणि एससीचं ऑफिस आहे. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही एकदा व्हिजिट करा आणि त्यांना सुद्धा भेटा, बोला. यस, तुम्हाला कुणाला काय क्युरीज असतील तर तुम्ही सर्वजण मला विचारू शकता. अविनाश पाटील बोलतोय. तर ह्या स्कॉलरशिपसाठी आपलं वर्क एक्सपिरियन्स काउंट होतो का? म्हणजे आता माझा 7 वर्षाचा गॅप आहे. मी 7 वर्षापासून कॉर्पोरेटमध्ये काम करतोय बॅचलर डिग्री नंतर. तर ते वर्क एक्सपिरियन्स आहे मला टियर 1 इन्स्टिट्यूट मध्ये. तर तो काउंट होईल का फायनान्शियल इन्स्टिट्यूट मध्ये? हं. तुमचा वर्क एक्सपिरियन्स काउंट करत नाहीत ते. याला फक्त तुमचे जे मार्क्स आहेत त्या पद्धतीच्या त्याच गोष्टी काउंट केल्या जातात. तुमच्याकडे जर इतका चांगला आणि इतका मोठा वर्क एक्सपिरियन्स असेल तर मी म्हणेल जर तुम्ही यावर्षी तुमच्याकडे ऑफर नसेल तर तुम्ही इतर स्कॉलरशिप बघा. मास्टरसाठी चेवनिंग स्कॉलरशिप आहे, कॉमनवेल्थ आहे, कॉमनवेल्थ पीएचडी साठी सुद्धा आहे किंवा अम, तुमच्या सौरभ, तुमच्या हा. जर त्रास होत असेल तर आपण हे सेशन इथं थांबवूयात नाही आणि यांना ग्रुपमध्ये ऍड करूयात या सगळ्यांना. यांचे नंबर आलेले आहेत. नाही नाही, चालेल. ते थोडस आहे. 10-15 मिनिटं करू शकतो हो, आपण. तर चालेल. त्या पद्धतीने बाकीची स्कॉलरशिप तुम्ही युनिव्हर्सिटीच्या स्कॉलरशिप असतात. अं, मी पण यावर्षी युनिव्हर्सिटीच्या स्कॉलरशिपला अप्लाय केलं. पण एकच जागा होती आणि माझा नंबर दुसऱ्या नंबरवर आहे. म्हणजे मी वेटिंग वरती आहे. जर मेन अवॉर्डीने ती रिजेक्ट केली तर मला मिळेल. पण खूप कॉम्पिटिशन राहते जगभरातून. म्हणजे पीएचडी साठी 127च्या जवळपास अप्लिकेशन केले गेले होते. तर आणि जागा 1-2 राहतात. पण तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल तर बाकीच्या अनेक नॉन स्कॉलरशिप आहेत त्या बघा. त्या खूप फायदेशीर ठरतील. ही जी महाराष्ट्र शासनाची किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटची जी स्कॉलरशिप आहे ही जर ही तुमच्या सगळ्यात शेवटचा ऑप्शन ठेवा. म्हणजे काहीच नाही मिळालं तर हे घेऊन चला. कारण ही ट्युशन फी देते आणि इथं आल्यावर सर्वच जणांना काम करावं लागतं. पार्ट टाइम काम करावं लागतं. पार्ट टाइम कामाचे खूप चांगले पैसे मिळतात. 1-1 लाख रुपये महिन्यापर्यंत पैसे मिळतात. तर त्यामध्ये बाकीचा खर्च तुमचा भागू शकतो. ओके, थँक्यू. हॅलो सौरभ. यस. एक करू शकतो. एक्सक्यूज मी एव्हरीवन. प्रत्येकाचे प्रश्न आता 4 जणांनी हात रेज केले तर 4ही जणांनी प्रश्न विचारा. मग त्याचे एकत्र उत्तर देणं थोडंसं सोपं पडेल. कारण मग काही म्युच्युअल क्वेश्चन्स असतील तर आपण त्याला एक लाईनअप मध्ये आणू शकतो. तर प्लीज पहिले आता जे बोलत होते मला हा हँड रेज जे दिसत आहेत हा तेजस्विनी, तू पहिलं.
येस येस. सर मला एक क्वेश्चन होता रिगार्डिंग द एलिजिबिलिटीच्या रिगार्डिंगच आहे. तर बेसिकली माझं ऑलरेडी एक मास्टर्स झालेलं आहे, मी सेकंड मास्टर्ससाठी जाते. तर जसं क्रायटेरिया आहे की पदवीमध्ये तुम्हाला 75 अबव असले पाहिजेत. तर मग इथे माझा मास्टर्सचा पॉइंट काउंट होईल का ग्रॅज्युएशनचाच? एक आणि हा, आणि माझा दुसरा क्वेश्चन आहे रिगार्डिंग इन्कम सर्टिफिकेट. तर आता मी लास्ट 2-3 वर्षापासून जॉब करते, तर इन्कम फॅमिलीमध्ये म्हणजे आई वडिलांच्या व्यतिरिक्त माझं पण इन्कम त्यांना शो करावं लागेल का सर्टिफिकेट वरती? ओके. ऋषिकेश. ऋषिकेश. ऋषिकेश आहात? बरं, प्रशांत. Hello, Prashant here. Saurabh sir, thank you so much and team Eklavya, thank you so much for hosting this session. मैं मराठी तो नहीं हूँ पर एक मराठी दोस्त के बिहाफ पे सेशन कर रहा था. इट वाज वेरी हेल्पफुल. मेरा क्वेश्चन ये था कि इस स्कॉलरशिप में या जैसे एनओएस स्कॉलरशिप इंडियन गवर्नमेंट की होती है, सेंट्रल गवर्नमेंट की, कहा जाता है ब्यूरोक्रेटिक बहुत ज्यादा अड़चने होती हैं और जब तक आपकी अच्छे से जान पहचान ना हो तब तक ऐसी स्कॉलरशिप्स मिलना बहुत मुश्किल होता है. तो इज दिस ट्रू कि हाँ, एक आम इंसान के लिए ऐसी स्कॉलरशिप मिलना बहुत मुश्किल है अनलेस आपको डिपार्टमेंट या लोकल लोकली आप काफी जानकार इंसान ना हो. कोमल. Yeah, hi. So my question is related to passbook वाला statement, the documentation जो submit करना है उस चीज में. So passbook का आपको पूरा transaction statement देना होता है क्या? That is my question. And the follow up is कि अगर हाँ तो generally what happens is like कि I'm the one who handles घर का सारा ऑनलाइन ट्रांजैक्शन. ओके, तो पापा के अकाउंट से जो भी पैसा आता है, ऑल्दो आई एम नॉट वर्किंग, मेरा कोई वर्क हिस्ट्री अभी फिलहाल का नहीं है, तो पापा के अकाउंट से जो भी पैसा आता है आई जनरली ट्रांसफर इट टू माय अकाउंट बिकॉज सारे ऑनलाइन ट्रांजैक्शन मेरे अकाउंट के थ्रू चलते हैं. तो विल इट हैव एनी काइंड ऑफ एन इम्पैक्ट? दैट इज वन क्वेश्चन. सेकेंड वन इज रिगार्डिंग द बॉन्ड. वो हामी पत्र और बंध पत्र जो लास्ट में उन्होंने दिया हुआ है, वो आपको एप्लीकेशन के साथ सबमिट करना पड़ेगा या फिर एक बार सिलेक्शन हो जाए उसके बाद सबमिट करना पड़ेगा? एंड इज देयर अ डिफरेंस बिटवीन लाइक वो हामी पत्र, बंध पत्र एंड श्योरिटी बॉन्ड? मतलब इज इट द वेरी सेम थिंग या फिर श्योरिटी बॉन्ड आपको अलग से करना होता है? दैट इज इट. थैंक यू. यस. योगीराज. हॅलो. हा यस. सर, मला हे विचारायचं होतं की इन्कम सर्टिफिकेटचं 22-23चं दाखवायचं आहे की 24-25चं दाखवायचं, 23-24चं? प्रतीक पाटील. सर ही स्कीम ऍग्रिकल्चर साठी सुद्धा आहे का? ओके. ऋषिकेश वाघमारे. हा, सॉरी दादा, मगाशी माझा माईक अनम्यूट होतो नव्हता. सो दादा, माझे 2 क्वेश्चन आहेत. एक, तुम्ही सांगितले इलिजिबिलिटी क्रायटेरिया, त्याच्यामध्ये एज तुम्ही पीडीएफ आपल्या याच्यामध्ये पीडीएफ मध्ये दाखवलेलं होतं की 35 ते 40 वयोगट पाहिजे. आणि सेकंड क्वेश्चन असा आहे की जर मला 10वी 12वी आणि माझ्या बॅचलर्स मध्ये जर मला बिलो 75 किंवा बिलो 60% जर असतील तर मला कन्सिडर करतील का? ओके, झाले सर्वांचे? हो, झाले. येस, थँक्यू फॉर ऑल दिस क्वेश्चन. पहिला क्वेश्चन होता की दुसरं मास्टर करायचं आहे तर कुठले मार्क्स कन्सिडर केल्या जातील? दुसरं मास्टर दाखवायचंच नाहीये तुम्हाला. जर मास्टर्स करायला तुम्ही बाहेर जात आहे तर तुमचं ते दाखवण्याचा काय पॉइंट येत नाहीये. तुम्ही सरळ सरळ तुमचे बॅचलर पर्यंतच्या मार्कशीट्स आहेत त्याला अटॅच करून सबमिट करायचा. त्याच्यामुळे दुसऱ्या मास्टर्सचा काही त्यामध्ये कन्सर्न येत नाही. तुम्हाला दुसऱ्या मास्टर्स मध्ये किती मार्क्स असले काही असले तरी ते काही कन्सिडर केल्या जात नाही. बाबत काही प्रश्न विचारला होता तो माझ्याकडनं मिस झाला. ती रिपीट करेल का तेजस्विनी या असेल तर? हो हो हो.
तर बेसिकली फॅमिली इन्कम दाखवायचं त्यात. जसं आता मी लास्ट 2-3 वर्षापासून जॉब करते, तर माझे पेरेंट्स पण अर्निंग आहेत, मी पण अर्निंग आहे. तो व्हॉट इज एक्झॅक्टली एक्सपेक्टेड? सो शुड आय सपोर्ट सबमिट माय ओन इनकम सर्टिफिकेट और मम्मी पापा का भी अटॅच करना पडेगा? पण असं असतं की तुम्हाला तुमच्या सर्व फॅमिलीचं इन्कम जे आहे ते त्या ठिकाणी तुम्हाला दाखवावं लागेल, तुमच्या एका व्यक्तीचं नाही. GR मध्ये तसं मेन्शन केलेलं आहे की कुटुंबातील सर्व लोकांना सर्व मार्गांनी मिळणारे इन्कम हे 8 लाखापर्यंत त्यांना अपेक्षित असतं. अम, त्यामुळे कदाचित जर तुमचे आईवडील किंवा तुम्ही कुठं चांगल्या याच्यावरती काम करत असाल तर ते पॅन कार्डच्या माध्यमातून ट्रेस करता येतं का नाही ते मला माहिती नाही, पण 8 लाखाच्या आतमध्ये इन्कम पाहिजे. दुसरा ब्युरोक्रेसी बद्दल प्रश्न विचारण्यात आला होता पंकजने, आय थिंक, की सेटिंग लावल्या जाते का, म्हणजे सेटिंग लगाते आती क्या, तो महाराष्ट्र गवर्नमेंट के इसमें मैं पिछले एक्सक्यूज मी सर, कुड यू आंसर दैट इन हिंदी? मुझे असल में मराठी आती नहीं है। मैं एक दोस्त के यस बिहाफ पे क्वेश्चन पूछ रहा था। यस यस। नहीं, आपने जो सवाल पूछा था कि सेटिंग मतलब इन शॉर्ट ऐसे था कि सेटिंग लगा के इसमें कुछ लोग घुस जाते हैं क्या, या फिर हम जैसे लोग जिनके कुछ ज्यादा सेटिंग बड़ी बड़ी नहीं है उनको चांस मिलता है या नहीं। तो मैं जी। बहुत कॉन्फिडेंस के साथ ये कहना चाहूंगा, पिछले साल मैं इस प्रोसेस में था, मैं बहुत दौड़ा इसमें। मुझे पता था एक एक पर्सन ऐसा था कि जो महाराष्ट्र के एक बड़े मिनिस्टर के बहुत पास का पर्सन था। उसने बहुत कोशिश की, उसने बहुत कोशिश की लिस्ट में आने के लिए, पर वो लिस्ट में नहीं आ पाया। उसको उसका हुआ ही नहीं, क्योंकि स्क्रूटिनी बहुत अच्छी तरीके से होती है। और इस स्क्रूटिनी में अगर इस प्रोसेस में कहीं धांधली हो जाए, तो पिछले बार एक मिनिस्टर का कुछ धांधली का साल कुछ साल पहले आया था, 7-8 8-10 साल पहले शायद, खुद की बेटी के बारे में आया था। तो उसको रिजाइन करने तक का बहुत बड़ा मसला महाराष्ट्र में हो गया था। तो मुझे मुझे पर्सनली नहीं लगता कि इसमें कुछ सिटिंग का या कुछ कुछ किसी भी तरह का कुछ स्पेस है, क्योंकि वो अभी इतना डिजिटल है सबकी। मैंने खुद ने पिछले साल बहुत RTI डाल डाल के उनको परेशान किया था। तो सारी चीजें मालूम हो जाती है, तो उस हिसाब से दिक्कत होती है तो नहीं होता, मतलब मुझे तो नहीं आया। दूसरा एक केस पिछले साल ऐसे था कि एक लड़की थी, आपको आप सबने पढ़ा होगा, गढ़चिरौली की लड़की थी। उसको उसकी स्टोरी CM ने पढ़ी, उसकी उसके बारे में पता चला कि वो बहुत रिमोट लोकेशन से आती है, बहुत मार्जिनलाइज बैकग्राउंड से आती है। तो CM ने उसको ऑफिस में बुलाया और CM ने खुद अनाउंस किया कि इसके एजुकेशन का पूरा जिम्मा हम उठाएंगे। उसको 50 लाख मतलब स्कॉलरशिप का हम स्कॉलरशिप देंगे। पर उसको भी सेम प्रोसेस से जाना गुजरना पड़ा OBC के, पर उसका नाम उस लिस्ट में नहीं आया, क्योंकि वो उस उसमें कंडीशन में बैठती नहीं थी। उसका उस मेरिट में उस मेरिट, ये वर्ड ठीक नहीं है, पर जो क्राइटेरिया था उसमें वो बैठ नहीं रही थी। तो उसका नाम जो 50 रेसिपिएंट्स है हम उनमें नहीं आया। उसके लिए सेपरेट गवर्नमेंट ने CM के अंडर जो फंड आता है स्पेशल, उसके लिए एक सेपरेट नोटिफिकेशन निकाल के उसको सेपरेट फंडिंग दी, OBC के डिपार्टमेंट के अंदर नहीं दी। तो अगर CM बोलने के बाद भी ऐसे नहीं हो सकता, तो मुझे नहीं लगता बाकी इसमें इस तरह का ये सेटिंग का कुछ चलता है। पासबुक के बारे में सवाल पूछा था कोमल ने। तो पासबुक का उनका एम ये रहता आहे, मतलब पासबुक का उद्देश हा आहे की तुम्हाला जे फ्लाईटचे आणि IHS चे जे पैसे असतात ते तुमच्या पासबुकवरती पाठवायचे असतात। त्यामुळे तुम्ही फ्रंट पेज दिलं तरी हरकत नाही, त्यांना बाकीच्या या गोष्टीची काही देणं घेणं राहत नाही। तुमचं फक्त इन्कम सर्टिफिकेट आणि ते सगळ्या पॅन वगैरे ते चेक करतात, त्यामध्ये जर काही नाही आढळलं तर मग त्यात काही प्रॉब्लेम येत नाही। बॉन्ड बद्दल म्हटलं तर 100-100 रुपयाच्या बॉन्डवरती तू जे फॉर्मॅट दिलेलं आहे त्या ऍप्लिकेशन मध्ये, त्यामध्ये तू ते सिंपल साईन करून द्यायचा। श्युरिटी बॉन्ड मध्ये तुमची निवड झाल्यानंतर काय दिल्या जातं तो ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये तुम्हाला त्यामध्ये फॉर्मॅट असेल, त्यावरती तुम्हाला 500 रुपयाच्या याच्यावरती त्याची नोटरी करून तुम्हाला सबमिट करावा लागतो, तेवढाच एक काय फरक आहे। बॉन्ड सबमिट आधीचे 100 रुपयांचे करावे लागतील, नंतरचे 500-500 रुपयांचे करावे लागतील। इन्कम 2023-24 चालेल का?
इन्कम दरवर्षी एप्रिल नंतर अपडेट होतं. म्हणजे तुम्हाला ही स्कॉलरशिप 24-25 आहे तर तुम्हाला इन्कम 24-25च द्यावं लागेल. 23-24च चालणार नाही. आत्ता जर तुमच्याकडे ते नसेल तर तुम्ही ते टाकून त्याची रिसिप्ट सध्यासाठी काही काळासाठी तिथे देऊ शकता. परंतु तुम्हाला ते इन्कम सर्टिफिकेट, फायनल इन्कम सर्टिफिकेट ते तुम्हाला मॅन्डेटरी लागेल, ते सबमिट करावं लागेल. ऍग्रिकल्चरसाठी अपॉर्च्युनिटी आहेत का? तर ऑफकोर्स आहेत. आर्ट्समध्ये सगळंच येतं. आर्ट्समध्ये तुमचं जर तुम्ही MA ऍग्रिकल्चर काय असेल किंवा त्या संदर्भातला कोर्स असेल, PhD असेल ऍग्रिकल्चर मध्ये, सोशल सायन्सेस मध्ये असेल, तर त्यासाठी तुम्ही यासाठी ऍप्लिकेशन करू शकता. MSc च्या दृष्टीने, सायन्सच्या दृष्टीने जर ऍग्रिकल्चर मध्ये काय असेल, आता ती मी तज्ज्ञ नाही त्यातला, तर ते त्यातूनही तुम्हाला मिळू शकतं. तर असं काही नाही की ऍग्रीसाठी ते मिळणार नाही. कॉमर्ससाठी आहेत रजनी. कॉमर्ससाठी स्पेशल मला वाटतं मागच्या वर्षी 4 जागा होत्या, यावर्षी 6, 7, 8 जागा होतील. तर कॉमर्ससाठी पण स्पेशल जागा आहेत, सायन्ससाठी पण आहेत. ऋषिकेशने प्रश्न विचारला होता की मी वयोगट 35 ते 40 मध्ये असं काहीतरी म्हटलं, पण ते 35 ते 40 हा वयोगट नाही म्हटलो मी. मास्टरसाठी जर तुम्ही अप्लिकेशन करत असाल तर तुमच्या वयाची मर्यादा 35 असायला पाहिजे. आणि PhD साठी जर बघत असाल तर त्याच्या वयाची मर्यादा ही 40 असायला पाहिजे. 35 ते 40च्या मधात नाही. मग तुम्ही 21 वर्षाचे असाल, 20 वर्षाचे असाल, 28-30 काही प्रॉब्लेम नाही. पण 35च्या आत मास्टरसाठी आणि 40च्या आत PhD साठी. 10वी-12वी बॅचलरला 75%च्या वर मार्क्स नाही कन्सिडर केल्या जाईल का? अम, जर खूप जास्त अर्ज आले, खूपच जास्त अर्ज आले OBC साठी, जसं SC साठी आहे. SC साठी खूप जास्त अर्ज येतात आणि ते बघतात की 75 आहेत का नाही, नाहीत, लगेच बाजूला काढतात. पण OBC साठी तेवढे अर्ज जास्त येत नाहीत. मागच्या वर्षी मला वाटतं 140-45 पर्यंत अर्ज आले होते. यावर्षी थोडेसे जास्त वाढतील. पण पुढच्या 5-10 वर्षानंतर कदाचित OBCचे 1000-1000, 2,000 जेव्हा अर्ज यायला लागतील, त्यावेळेस ते हे धरू शकतात. पण बऱ्याचदा असं होतं की जर सुटेबल कॅन्डिडेट नसेल तर मग ते या गोष्टी पाहतात. परंतु जर तुमच्यापेक्षा जास्त मार्क्स असणारे लोक ऑलरेडी तिथं असतील तर ऑफकोर्स होणार नाही. तुम्हाला त्या प्रोसेसमधनं मग ते बाहेर काढल्या जाईल. हे सर्व आय थिंक मी सर्व प्रश्नांना उत्तरं दिलेली आहेत. आणखी कोणाला काय असेल तर तुम्ही मला म्हणजे ईमेल करा, लिंक्डइन वरती पाठवा, इंस्टाग्राम वरती पाठवा, किंवा एकलव्याच्या कोणाला सांगा, मी त्या माध्यमातून उत्तर देईल. फक्त आता माझ्या बोर्ड पेपर फायनलचा वेळ असल्यामुळे रिस्पॉन्स मिळायला तुम्हाला थोडासा उशीर होईल. मी एवढंच म्हणेल. थँक्यू, थँक्यू एकलव्य फॉर दिस. थँक यू सर. थँक्यू सौरभ. तर नका म्हणू, सौरभ इज ओके. थँक्यू सर. करू एंड थँक्यू दादा. Yes. हजर. Yes, Saurabh. It's okay. वन वन लास्ट क्वेश्चन, एक छोटी सी बात है. सौरभ सर से अगर हमें आगे बात करनी हो किसी भी बारे में, तो फिर हम उन्हें कांटेक्ट कैसे कर सकते हैं? ईमेल के थ्रू या कैसे? तो भी करिए, लिंक्डइन पे करिए, इंस्टा पे करिए, व्हाट्सएप पे कहीं पे करिए. मैं आपको मतलब मेरे हिसाब से मैं आपको जरूर उस पर रिप्लाई करूंगा. बस थोड़ा सा रिस्पांस लेट रह सकता है, पर मैं रिस्पांस दे दूंगा. ये एकलव्य ओके मतलब आप आदर से भी पूछा तो वो भी मेरा कांटेक्ट दे देंगे, चाहिए होगा तो. ओके सर, थैंक यू. थैंक यू. तो थैंक यू सो मच सौरभ आज के सेशन के लिए. बस इस साल के दोनों GR मेरे पास आए हुए हैं. अगर किसी को चाहिए तो आप एकलव्य को मेल कर सकते हैं या मुझे डायरेक्टली कांटेक्ट कर सकते हैं. मेरा कांटेक्ट एकलव्य के इंस्टाग्राम हैंडल्स पे जाओगे तो मास्टर्स के रजिस्ट्रेशन पे वहाँ पे है, या फिर मैं चैट बॉक्स में दे देता हूँ. अ, तो वो एक आहे. सगळ्यांना धन्यवाद त्यासाठी. थैंक यू. आणि सौरभ, फक्त एक लास्ट क्वेश्चन, कारण तो महत्वाची पिढी येते की यावेळी सरकारनं SC ST चे पण स्कॉलरशिप आणि OBC NT BGNT यांच्यासाठीची पण स्कॉलरशिप अनाऊन्स केली आहे. जनरल कॅटेगरी प्रत्येक कॅटेगरीसाठी 75-75 आहे. मायनॉरिटीसाठी ह्यावेळी सेपरेट 25 नाही. 25 जागा आलेल्या आहेत.
पण अडचण ही झालेली आहे की त्यांनी अटींमध्ये यावेळी शैक्षणिक अर्हता नावाचा एक सेपरेट कॉलम ऍड केलाय आणि त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की मास्टरसाठी ऍप्लिकेशन करत असताना तुमचं ग्रॅज्युएशनची स्कोरिंग ही किमान 75% असली पाहिजे. तर त्याचं ऍप्लिकेशनच्या पूर्ण प्रोसेसवर काय फरक पडतो? ऍप्लिकेशनच्या प्रोसेसवरती फरक म्हणजे एक तर पहिले आपला सर्वांचा कॉन्फिडन्स तुटेल. पण माझं असं म्हणणं आहे की तुम्ही सर्वांनी, तुम्हाला कमी जरी मार्क्स असतील तरी ऍप्लिकेशन सबमिट करा. कारण ऍप्लिकेशन कमी आले तर मार्क्स म्हणजे माझं मी उदाहरण सांगतो, मागच्या वर्षी 60% होती ही अट. मला बॅचलरला 60% नव्हते, कमी होते. तर मला त्या ठिकाणी म्हणजे पण ऍप्लिकेशन कमी जर आले आणि बाकीच्या याच्यात माझं युनिव्हर्सिटीचं रँकिंग चांगलं होतं, 15 रँकिंग होतं, तर या सगळ्या गोष्टीने माझं आणि मास्टर्स मध्ये मला पण 75 प्लस होते, तर या सर्व याने खूप चांगल्या प्रकारचं माझं अप्लिकेशन झालं त्या ठिकाणी आणि मी लिस्टमध्ये आलो. तर आता त्यांनी हे केलं म्हणून करू नका. कदाचित अनेक कार्यकर्ते भांडतील, मी सुद्धा या संदर्भात काय करता येईल का ते पाहतो, 60% आणता येईल का ते पाहतो आणि कदाचित शासन नवीन GR काढून 60% आणेलही. परंतु आता सध्या तुम्ही या गोष्टीचा विचार न करता सर्वांनी त्या ठिकाणी अप्लिकेशन फॉर्म सबमिट करा आणि मग आपण आपल्या पद्धतीने लढू त्यासाठी की ते कसं कमी करायचं आणि काय करायला पाहिजे. चालेल. थँक्यू सो मच सौरभ या पूर्ण सेशनसाठी, माहितीसाठी. तब्येत बरोबर नसतानाही तू हे सेशन केलंस. थँक्यू सो मच अँड आय अप्रिशिएट युअर एफर्ट्स. थँक्स अ लॉट. आणि तुम्ही थँक्यू. सर्वजण पण या सेशनला जॉईन झाला त्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार. थँक्यू एव्हरीवन. आणि आपण आता हे सेशन थांबवतोय. थँक्यू सो मच.